पहा, 1 मार्काला दुसरे गणित असतं, असं असतं 5 वजा 4 3 वजा 2 या निश्चयकाची किंमत काढा, असा प्रश्न असतो 1 मार्काला. मग आपण कसं करायचं, डी बरोबर पहिला कंस वजा दुसरा कंस, आणि या पहिल्या कंसामध्ये नेहमी अगोदर या दोघांचा गुणाकार मांडायचा. कोणाचा? या दोघांचा. म्हणजे 5 गुणिले वजा 2, आणि दुसऱ्या कंसामध्ये येथे मध्ये चिन्ह लिहून दुसऱ्या कंसात नेहमी या दोघांचा गुणाकार मांडायचा. 3 गुणिले वजा 4. म्हणून डी बरोबर 5 दुने 10. आता येथे पहा, 5ला चिन्हच नाही, ते चिन्ह अधिक समजायचं. 3ला पण चिन्हच नाही, ते चिन्ह अधिक समजायचं. 5 दुने 10 गुणाकाराची क्रिया आहे, वेगवेगळे चिन्ह आहे, म्हणजे उत्तर वजा 10 मांडायचं. वजा 10 वेगवेगळे चिन्ह असल्यामुळे वजा. 3 चौक 12 वेगवेगळे चिन्ह, वजा 12. म्हणून डी बरोबर. आता कंस सोडवायचे, कंसाच्या बाहेर चिन्हच नाही, अधिक समजायचं. अधिक आणि वजा, कंस म्हणजे गुणाकार असतो थोडक्यात. अधिक गुणिले वजा गुणाकाराची क्रिया, वजा 10. वजा गुणिले वजा गुणाकाराची क्रिया, अधिक 12. समान चिन्ह असेल तर गुणाकाराच्या क्रियेत अधिक चिन्ह असतं, वेगवेगळे चिन्ह असेल तर गुणाकाराच्या क्रियेमध्ये वजा चिन्ह असतं. म्हणून बेरीज वजाबाकी करताना वेगवेगळे चिन्ह असेल तर वजाबाकी करायची, आणि चिन्ह मोठ्याचे मांडायचे. अधिक 2. म्हणून लिहायचं निश्चयकाची किंमत, निश्चयकाची किंमत बरोबर 2 आहे, असं उत्तर मांडायचं. ओके.